काही वेगवेगळे मंत्र बघणार आहोत. तर त्यापैकी पहिला मंत्र आहे की मंत्र जप, पूजा, पारायण, नामस्मरण इत्यादी करताना आपल्याला कंटाळा येतो. तर तो कंटाळा, आळस येतो त्यावेळी म्हणण्याचा पहिला मंत्र. मंत्र बघूया. इंद्रनीळरंग राम श्याम धाम योगिया, नाम पूर्ण कामसार पार भवरोगिया. हा समर्थ रामदासांचा मंत्र. त्यानंतर पुढचा मंत्र अन्नाचा दृष्टीदोष घालवण्याचा मंत्र. हा मंत्र एकदाच म्हणायचा. अन्नं ब्रह्मरसो विष्णुर्भोक्ता देवो महेश्वरा, इति संचितं भुजानं दृष्टीं दोषो न बाधते. आता पुढचा मंत्र जेवायला सुरुवात करण्याआधी म्हणायचा मंत्र. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देही च पार्वती. पुन्हा जेवण्यापूर्वी म्हणायचा श्लोक. ब्रह्मार्पणं ब्रह्मा हवी ब्राह्मणो ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेव गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना. अजून एक मंत्र आहे. भोजन झाल्यानंतर ते आपल्याला अन्न पूर्ण व्यवस्थित पचावं म्हणूनचा एक मंत्र असतो. तर तो बघा, तो मंत्र आपण आपल्या पोटावर हात फिरवायचा आणि मग म्हणायचा आहे. अगस्त्यं कुंभकर्णं च शनीं च वडवानलं, आहार प्रतीक्पाकार्थं स्मरामि च वृकोदरम्, अतापि भक्षितो येन वातापि च महाबला, अगस्त्यस्य प्रसादेन भोजनं मम जीर्यताम्. कधीकधी आपल्या लहान मुलांना नजर लागते, दृष्ट होते, ठीक आहे. तर त्याच्यावर एक मंत्र आहे, तो बघा. अंजनी गर्भसंभूतं कुमारं ब्रह्मचारिणं, दृष्टिदोषविनाशायं हनुमंतं स्मराम्यहं. हा मंत्र म्हणायचा आणि आपल्या मुलांची दृष्ट काढायची. त्यानंतर आपल्याला झोप येत नाहीत बऱ्याचदा, ठीक आहे. तर ती झोप येण्यासाठी एक मंत्र आहे. माधवश्यैव मुचकुंदो महाबला, कपिलो मुनिरासिका पंचेते सुखशायिना. हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात, तुम्हाला जसं आठवेल तसं, जसं म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणता येईल आणि मग त्यानंतर गाढ झोप यायला सुरुवात होईल. पुन्हा वाईट स्वप्न पडू नयेत म्हणून एक मंत्र आहे, तो पण झोपण्याआधी म्हणावा. अच्युतं केशवं विष्णुं हरी सोमं च नारदनं, हंसं नारायणं कृष्णं जपेत दुःस्वप्न शांतये. ठीक आहे. हे झाले काही विशिष्ट मंत्र की जे आपल्याला रोजच्या जीवनात आवश्यक आहेत.